वर्षातनं फक्त 2 दिवस हा आवल्या शाळेत जातो, एक 15 ऑगस्टला आणि एक 26 जानेवारीला. कारण सुद्धा त्याला तसंच आहे, ह्याला वाजवायचा नाद आहे आणि वाजवल्या या ठिकाणी शाळा याला पोशाख देते, त्यामुळे फक्त तो शाळेत जातो. प्रेक्षक म्हातारा बाबा लेंगवाले, अय बाबा ऐका येते का टापरीवाला बाबा, हा लेंगा फाटला फाडू द्या, दुसरं फाटलं कसं शिवायचं. डॉक्टर आता टाकत नाही, स्टॅपलरच्या पिना वापरतो आणि पिना वापरल्यावर काय होतो, किती त्रास होतो. ज्यांना पिना वापरले त्यांना विचारा. बाबांना बहुतेक ऐकायचा प्रॉब्लेम आहे. नाही, बाबाला आजीची काळजी असेल तर बाबा मागे येईल, नाहीतर निवांत तसाच उभा राहील. बाबांना आलवून सांगा तुम्हाला म्हणतायत म्हणून. बाबाला पेन्सिल असेल तर घरी 10 ते 12 दिवस सेवा, पेन्सिल काय नसेल तर 15 दिवस सेवा आणि 16व्या दिवशी मर म्हणणार. शेवटी कोण कुणाचं नसतंय. आपण चांगलं, आपलं शरीर चांगलं तर सगळं चांगलं आणि शरीरावरती लक्ष द्या. काय नाही, बाबा गेले पुढे अजून. बाबा म्हणायला लागले अभि तो मी जवान हो, गेले पुढे बाबा परत. फौजीनं लाल शर्ट शिरला असता पॅकेट शिंग शिंग म्हणा, बघताय पुढे मागणं गाडी शिरल्यावर परत. नाहीतर आता जाताना चन्नाचे बावली नेऊन थोडं राहिलं असलेलं शिकून घ्या, कारण आता स्वस्तात तेवढंच राहिलंय. हे कुठं चालले ते केळं काढणारी तिकडे. दिवाळीचा सण पुढे तोंडावरती, आता दिवाळी चालू आहे. बेनकामाचा बैलांना दणका दिला, खाटावर झोपायला लागणार. दिवाळी आपली या ठिकाणी साजरी होणार नाही आणि दिवाळी कायमची आठवणीत राहील, असं काय करू नका. उलट बसून खायला मिळेल. अहो बसला तर बरा, डायरेक्ट कायमचा गेल्यावर काय करायचं. बाकूर खायला लावायचा, चावना गेलं की तेच शिजवून घालायचं, मिक्सर मध्ये करून घालायचं, कारण सांगून करणार नाही. खरोखर माणसांना सांगितलेलं कळत नाही. माणसांना वेळ निघून गेल्यानंतर कळतं, परंतु माणसाने वेळेच्या आधी सावध झालं पाहिजे. आदर्श घ्या त्यांचा 35 भाकऱ्याचा, आपल्याला 5 सुद्धा जाणार नाहीत. बांधाची तर गोष्ट वेगळी हो. पहिला जुना माणूस घरी जेवायचा आणि संडासला बाहेर जायचा, आणि आत्ताचा माणूस बाहेर ढाब्यावर जेवतोय आणि घरी संडासला येतोय आणि घरच्याच बोरचं पाणी पितोय. कसा फरक होईल? अवघड आहे. विचार बदलले माणसाचे, कारण आहार चुकला.